गृहमंत्री अमित शहांच्या उद्या नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये शहा नागपूर दौऱ्यावर. चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूरमध्ये आणि अमरावतीमधल्या धामणगावमध्ये आज राहुल गांधींची जाहीर सभा. धामणगावमध्ये सकाळी 11 वाजता तर चिमूर इथे 3 वाजता सभेचं आयोजन. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. शिर्डीमध्ये साईबाबा समाधीस्थळी दर्शन घेणार. मविया उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधींच्या सभा. कोल्हापूरमध्ये आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची जाहीर सभा. महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण. काँग्रेस नेते सतीश पाटलांकडून सभास्थळाची पाहणी. शरद पवारांच्या वाई, कोरेगाव, माण आणि फलटणमध्ये सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज दापोली, गुहागर, राजापूर, सावंतवाडी, विक्रोळी आणि गोरेगावमध्ये सभा. तर सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांची सभा. देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली, दहिसर आणि भोसरीमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या आज 3 सभा. उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा. डोंबिवली, कल्याण पूर्व आणि ठाण्यामध्ये सभांचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाले किल्ल्यामध्ये ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष. राज ठाकरेंच्या आज नाशिक आणि नाशिक पश्चिममध्ये सभा. तर उद्या राष्ट्र मनसेच्या बंडू कुटेंच्या प्रचारासाठी हिंगोलीत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आज नांदेडच्या दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमधील मिल मैदानावर जाहीर सभा घेणार. विकास केला असेल तर लोक आशीर्वाद देतील. नांदगाव विधानसभा मतदारसंघ माझा परिवार. सुहास कांदेंचं वक्तव्य. तुम्हाला सच्चा आमदार पाहिजे की डाकू आमदार? जनतेसाठी रडणारा आमदार पाहिजे की जनतेला रडवणारा आमदार पाहिजे? नांदगावच्या जनतेला सवाल करत उद्धव ठाकरेंची सुहास कांदेंवर टीका. नाशिकमध्ये स्लीप वाटण्यावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना मारहाण. 1 जण ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू. पोलिसांची माहिती. नाशिकातील घटनेचा निषेध. भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला. पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा. पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा. गरिबांसाठी रात्र काढल्यानंतर आमदारांचं कौतुक होतं. श्रीमंत पोरांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार रात्रभर नोकरासारखे राबले. नाव न घेता जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3,000 रुपये मिळणार. महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य. शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांना मोठा दिलासा. वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद. गुन्हे शाखेनं दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला. पुन्हा याल तेव्हा आमदार म्हणून या. प्रचारादरम्यान शालेय विद्यार्थिनीचं अमित ठाकरेंना पत्र. माझा हट्ट पूर्ण करा. विद्यार्थिनीची अमित ठाकरेंकडे मागणी. बेलापूर विधानसभेतील शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांनी 25 कोटी रुपये देऊन तिकीट घेतलं. मनसे नेते गजानन काळे यांचा आरोप. संभाजी झेंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. संभाजी झेंडे पुरंदर हवेली मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार. गोवारी समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर गोवारी शिष्टमंडळाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर. आमदार वंदा म्हात्रेंनी वापरलेली अभद्र भाषा संस्कृतीला धरून नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. लाल चौकमध्ये जाण्यास भीती वाटते असं सुशीलकुमार शिंदे म्हणायचे. आता लाल चौकमध्ये रात्री 10 वाजताही पर्यटक सेल्फी घेताना दिसतात. काश्मीरच्या श्रीनगरमधील सद्य परिस्थितीवर जेपी नड्डा यांचं भाष्य. मवियाचा आत्मा दहशतीचा. राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान. तर विखेंच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हे कळेना. शिवाजी कर्डिले गुंड असल्याचं जग जाहीर. प्राजक्त तनपुरेंचा टोला. विनोद घोसाळकरांचा विजय हेच माझं ध्येय. मी नाराज असते तर प्रचार केला नसता. तेजस्वी घोसाळकर यांचं विधान. काही लोकांनी दादागिरी सुरू केली. आता दादागिरी करूनच बघा. बाबाजी काळे आणि घनवट यांना दिलीप मोहिते पाटलांचा इशारा.